मित्रांनो, पीएम आवास योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. घरकुलासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर हे अर्ज ग्रामीण भागासाठी सुरू झालेले आहेत की शहरी भागासाठी झालेले आहेत, त्याचबरोबर यासाठी कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं रमाई आवास योजना ही ग्रामीण भागातील ज्या कास्टमध्ये असतात त्यांच्यासाठी योजना असते, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वच कास्टसाठी असते. त्याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अगोदर कसं ग्रामपंचायत शिवाय अर्ज करण्याची सुविधा नव्हती, परंतु आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा यासाठी आपण अर्ज करू शकतो. तर या अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत त्याविषयीची माहिती घेऊया. तर मित्रांनो, बघायचं झालं तर यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत तुमच्या घरातील, म्हणजे तुमच्या जे राशनमध्ये जी फॅमिली असते राशननुसार, त्या फॅमिलीमध्ये कोणीही घरकुलाचा अगोदर लाभ वगैरे घेतलेला नसावा. त्यानंतर मित्रांनो त्यानंतर 20 वर्षामध्ये जे 20 वर्षामध्ये जे लाभ घेतलेला घरकुलाचा कोणीही नसावा घरातल्या फॅमिलीचा. त्यानंतर जवळपास अर्जदाराचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. अर्जदार जे तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र प्रत्येकाकडेच असतं. तहसीलचं म्हणजे तहसीलदारांनी दिलेलं, शेतूवरून वगैरे नसेल तर शेतूवरून वगैरे तुम्ही काढू शकता. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर कास्ट प्रमाणपत्र. आता तुमचं जर कास्ट SC ST असेल तर तुम्हाला OBC वगैरे असेल तर तुम्हाला त्यासाठी कास्ट वगैरे लागणार आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक कोणतं असावं लागणार आहे, तुमचं बँक सेटिंग असलेलं, म्हणजे तुम्ही DBTने पैसे येण्यासाठी तुमचं ॲक्टिवेट असणं, म्हणजे DBT असणं आवश्यक आहे बँकेच्या पासबुकला अकाउंट नंबरला. त्यानंतर जागेचा पुरावामध्ये 7/12 किंवा 8 किंवा जे गावामध्ये भाडे तत्वावर किंवा जे गावामधलं जे जमिनीचा मालकीचा हक्क असतो त्याचं जे हे असणं आवश्यक आहे तुम्हाला, जे प्रमाणपत्र वगैरे. त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, अर्जदाराचे आईवडिलांचे आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड. आता मी अगोदर सांगितले की राशीनुसार तुमच्या कुटुंबातील तुमच्या राशनमध्ये जेवढे नाव आहेत त्यांचे सर्वांचे आधार कार्ड जोडणेसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबाचे आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला PM स्वनिधी किंवा इमारत बांधकाम म्हणजे आपण ते बांधकाम कामगाराचे फॉर्म वगैरे भरतो पेटायसाठी वगैरे भांड्यासाठी, त्याचं जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुम्ही जर त्याचे लाभार्थी असाल त्याचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर PM विश्वकर्मा लाभार्थी. तर पाठीमागे PM विश्वकर्मामध्ये जवळपास मशीनच्या फॉर्मसाठी वगैरे बऱ्याच जणांनी फॉर्म वगैरे भरलेले असतील, तर त्यांनी जर लाभ घेतलेला असेल या गोष्टींचा तर तुम्हाला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असणं आवश्यक आहे. तर त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर तुम्ही जर इतर शासकीय योजनांचा म्हणजे घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास वगैरे किंवा इतर योजनांचा लाभ घेतलेला असेल तर ते लाभ जर घेतलेला असेल तर तुम्हाला याच्या अंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार नाही. 20 वर्षामध्ये जर तुम्ही तुमच्या राशननुसार कुटुंबातील कोणी सदस्याने जर घरकुलाचा लाभ घेतलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तर अशी होती मित्रांनो माहिती. आता हे अर्ज ग्रामीण भागासाठी आहेत की शहरी भागासाठी आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सध्या शहरी भागासाठीच अर्ज करू शकता. ग्रामीण भागासाठी सध्या अजून अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली नाही. सध्या अर्बन एरियासाठी हा अर्ज करणे सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या ग्रामपंचायत वगैरे जाऊन म्हणजे जे अर्ज करू शकता. परंतु मित्रांनो, ग्रामपंचायतला अर्ज करायचं झालं तुम्ही हे ऑनलाईन प्रिंट तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल आणि ग्रामीण भागातून असून सुद्धा तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या अर्जाची प्रिंट तुमच्या ग्रामपंचायतला नेऊन देणं अनिवार्य राहणार आहे. तर मित्रांनो, असा होता व्हिडिओ छोटासा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.